मला हेच विचारायचं, कुठल्या नेत्याच्या घरच्या बाजूला शेजारी असतात नेत्याने चालून दिलं असतं, ते बार चालून दिलं असतं दहा नंतर. कुठलाही बार मला सांगा ना, मला पब बी बाय रेसिडेंशियल एरियामध्ये आहे ते अलाउड करायला ते नेत्यांना कुठला हक्क आहे, कुठला अधिकार आहे? हमारे सीनियर सिटीजन्स अगर रात को सो नहीं पाते तो फिर हम क्यों रह रहे हैं यहाँ पर? हमारी कोई राइट्स है कि नहीं? सिटीजन्स की कोई राइट्स होते हैं की नाही? दिवसा आमच्याकडून फाईन कलेक्ट करतात रॉंग पार्किंगला, आणि तीच पार्किंग पबला फ्री मध्ये रात्री कसं काय चालू होतं? मी जिथे सेकंड फ्लोअरवर राहतो त्याच्या खाली ग्राउंड फ्लोअरवर गेले 5 वर्ष रेस्टॉरंट पब आणि बार चालू आहे. गंमत अशी आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी बरोबर त्याच्या बाजूला भिंतीला भिंत लागून प्ले स्कूलची परमिशन पण देण्यात आली. आणि त्यांना सारखी सारखी कंप्लेंट करू, किती कंट्रोल करून घेणार आहे? तुम्ही परवानगी देताना बघा ना की त्याला क्लॉज मध्ये बसतं का? आता रूफटॉपला परवानगी दिली, फायर हजार्ड आहे, खालती कंपनीज काम करून राहिले. कल्याणी नगर भागामध्ये अनधिकृत रेस्टॉरंट असतील, बार असतील आणि पब असतील याचा नागरिकांना त्रास होतोय आणि त्या त्रासातून नागरिक आता समोर आलेले आहेत आणि त्यांची प्रश्न मांडत आहेत, रस्त्यावर आहेत. सध्या कल्याणी नगर परिसरामध्ये काका काय सध्या त्रास होतोय तुम्हाला या परिसरामध्ये? साहेब, एक लक्षात ठेवा, तुम्ही रात्री 10 नंतर लोकांची झोपायची वेळ असते आणि तिथे तुम्ही म्युझिक जोरात वाजवणार, डान्स बिन्स करणार, भांडणं करणार, सगळे तुमचे लफडी चालू असणार 10 नंतर. तर मग आम्हाला काय करायचं? मला हेच विचारायचं, कुठल्या नेत्याच्या घरच्या बाजूला शेजारी असतात नेत्याने चालून दिलं असतं, ते बार चालून दिलं असतं 10 नंतर. कुठलाही बार मला सांगा ना, मला पब बी बाय रेसिडेंशियल एरियामध्ये आहे ते अलाउड करायला ते नेत्यांना कुठला हक्क आहे, कुठला अधिकार आहे? आणि कुठल्या अधिकारवाल्याने हे शासनाने दिलेलं आहे, कुठल्या कारणाने दिलेलं आहे शासनाने हे काम? तुम्ही म्हणाले लफडे चालू, काय काय लफडे चालू आहे तिकडे तुमच्या शब्दात? मी तुम्हाला काय म्हणतोय, एवढं मोठं पॉर्शेचा ऍक्सिडेंट झाला ते कशामुळे झाला? कशामुळे? कारण ओव्हर ड्रिंकिंग आणि ओव्हर एक्सेस ड्रायव्हिंग. त्याच्यामुळे बेसिकली त्रासमध्ये तुम्हाला आम्ही हे सांगतो, तुम्ही जर या रस्त्यावर तुम्ही जाता, तुम्हाला दारूच्या बॉटल्स, ड्रग्स हे सुद्धा खूपदा ऑब्झर्व करण्यात येतं. काय काय चालतं बरं या रस्त्यावर, या परिसरामध्ये? म्हणजे कल्याण नगरमध्ये जसे बारचा टाइम संपल्यानंतर लोक कारमध्ये ड्रिंक करून बॉटल साईडला टाकतात. ड्रग्सचं ऑब्झर्वेशन आहे. प्लस सर्वात मोठा आहे की शासन काय करतं, दिवसा आमच्याकडून फाईन कलेक्ट करतं रॉंग पार्किंगला, आणि तीच पार्किंग पबला फ्री मध्ये रात्री कसं काय चालू होतं? रात्री पूर्ण इथे रस्त्यावर असते पार्किंग, त्यांची फ्री आहे. त्यांना व्हॅले पार्किंग आहेत, व्हॅले येतात, लावतात, आणि त्याच जागी आम्ही दिवसा आमच्या जर मेडिसिन्स आम्ही गाडी थांबवली तर आमच्याकडून फीस कशाला, फाईन कशाला घेता? आज जे फाईनचं कलेक्शनचा अमाऊंट सांगितलं आहे ते किती बारच्या कारमुळे अमाऊंट झालेली आहे ते विचारा त्यांना. कारण आज स्टेटमेंट आली की आम्ही फाईन कलेक्ट करतो, इथे रॉंग पार्किंग करू देत नाही. ती कुठली पार्किंग दिवसाची आहे की रात्रीची आहे? रात्रीच्या पार्किंगला कुठला फाईन का लागत नाही? याला कोण जबाबदारी दादा? जवाबदारी तो गवर्नमेंट की होनी चाहिए, और किसकी होगी यहाँ पे? हाँ, क्या बोलते हैं, गवर्नमेंट ही जवाब करेगा इस बात को कि भाई कैसे आप लाइसेंस ऑफर कर रहे हो, कैसे आप दे रहे हो. अगर आपका स्कूल प्रोमिनेंट है, यहाँ पे रेजिडेंशियल एरिया है, तो ये कहाँ से कैसे चीज हो रही है समझ में नहीं आ रहा. तो किसी न किसी को तो एनालाइज करना पड़ेगा कि कौन दे रहा है, कहाँ पे, इसके पीछे कौन है, किस तरह से लाइसेंस मिल जाता है. या संदर्भात काही तुम्ही तक्रार केली कोणाकडे? मी काय म्हणतो, हे फाईल आहे, या फाईल मध्ये जवळपास सगळ्या शासनाच्या सगळ्या डिपार्टमेंटकडे गेलेलं आहे. एक्साइज डिपार्टमेंट, पीएमसी, पोलीस, कलेक्टर ऑफिस, हे सगळ्यांना दिल्यानंतर पण जर कार्यवाही होत नाही. फर्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की हे जबाबदार कोण आहे? मी तर म्हणतो जबाबदार हे आहे ज्यांनी लायसन्स दिलं. लायसन्स देण्याच्या आधी तुमचे टिक्स मार्क्स असतात ना, पार्किंग आहे का तुम्ही रेसिडेन्शियल एरिया, खाली रेसिडेन्शियल वर लोक राहतात आणि तुम्ही खाली पार्किंग मध्ये बार बनवता, याची परमिशन रूल्स मध्ये आहेत का? हे कोण चेक करणार आहे? हे डिपार्टमेंट ज्यांनी लायसन्स दिलं त्यांनी सर्वात स्टेप पहिला तिथून कंट्रोल झाला पाहिजे. एवढे पब आणि एवढे रेस्टॉरंट बनतात, लहान मुलांच्या मनावर, आणि तुमचे लहान मुलं काय विचार करतात? एक एक्झाम्पल सांगतो की आता मी जिथे सांगितलं की मी जिथे सेकंड फ्लोअरवर राहतो त्याच्या खाली ग्राउंड फ्लोअरवर गेले 5 वर्ष रेस्टॉरंट पब आणि बार चालू आहे. गंमत अशी आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी बरोबर त्याच्या बाजूला भिंतीला भिंत लागून प्ले स्कूलची परमिशन पण देण्यात आलेली आहे. स्कूल आणि पब एकाच जागी? प्ले स्कूल आणि पब ह्याचं एक कॉमन भिंत आहे. आणि मी प्ले स्कूलची गोष्ट करतोय. 2 आणि 3 वर्षाची मुलं इथे खेळतात आणि शिक्षण घेतात, आणि तिथे शेजारी तुमचा पब आणि रेस्टॉरंट आणि बार चालतो. ह्याचा अर्थ तुम्ही काय लावता? परमिशनचा प्रॉब्लेम हा आहे की सगळ्या परमिशन ऑनलाईन केलेल्या आहेत. कुठलाही डिपार्टमेंटचा माणूस, पीएमसीचा माणूस किंवा सरकारी अधिकारी परमिशन द्यायच्या आधी स्वतः अवलोकन करायला येत नाही की लोकेशन काय आहे आणि ते योग्य आहे का नाही आहे. ऑनलाईन अर्ज केला जातो, ऑनलाईन परमिशन दिली जाते. ऑनलाईन अर्ज करताना पण रेस्टॉरंट बालवाले काय जुगाड करतात ते मी सांगतो. ते सांगतात आम्ही इथे क्लाउड किचन उघडणार आहे, ज्याच्यामुळे पार्किंगचा प्रॉब्लेम त्यांना नडत नाही, त्यांना फायर सेफ्टीचा प्रॉब्लेम नडत नाही, त्यांना कुठल्याही गोष्टीची परमिशन लागत नाही,
आम्ही क्लाउड किचन चालवणार आहे, तिथे गर्दी होणार नाहीये, इथे गोंधळ होणार नाहीये, इथे पार्किंगचा प्रश्न आहे आणि ते सर्रास पार्किंग मध्ये आणि त्या ठिकाणी रेस्टॉरंट पब आणि बार चालवतात, बघायला कोणीही येत नाही. तुमच्या तक्रारीची दखलही घेतली जात नाही. माझी तक्रार मी आता तुम्हाला सांगतो, आज शुक्रवार आहे ना, आज रात्री 12:30 वाजता नक्की माझ्याकडून 112ला 2 किंवा 3 फोन जातील की रात्रीचे 12:30 1-1:30 वाजलाय, खाली दंगा मस्ती आणि धमाल चालू आहे, जोरजोरात म्युझिक वाजवलं जात आहे, प्लीज पोलीस बीटच्या पोलीसवाल्याला पाठवा. रामवाडी पोलीस स्टेशन मधून पोलीस येईल, तो तिथे त्यांना दमदाटी करेल, म्युझिक बंद होईल, तो तिथे 10 मिनिटं थांबेल, तो परत जाईल आणि परत चालू सुरू आहे. असं किती दिवसापासून सुरू आहे? 5 वर्षापासून चालू आहे. 5 वर्ष. 5 वर्षापासून मी सहन करतोय. माझ्या कुटुंबातल्या लोकांच्या तब्येती बिघडल्या आहेत. माझे 90 वर्षाच्या वडिलांची तब्येत बिघडून मला त्यांना हॉस्पिटलाइज करायला लागलाय. शुक्रवार आला की आमच्या मनामध्ये धडकी भरते की 3 दिवस आपल्याला शांतता नाही. सर्व अंधाधुंद कारभार सुरू आहे. टेम्पररी कार्रवाई करते हैं, ये पुलिस वाले आते हैं, टेम्पररी कार्रवाई नहीं चाहिए हमें. अगर आपके पास कंटिन्यूस वायलेशंस है, हम 3 साल से परस्यू कर रहे हैं, सब डिपार्टमेंट के साथ में सर्वे किया, हमें सर्वे में ये पता चला कि कितने जो बार्स है, रेस्टोरेंट्स जो भी चल रहे हैं वो इलीगल है, उनके पास लाइसेंस है ही नहीं लिकर सर्व करने का. और 3 जो पब्स और बार्स है यहाँ पे, उनके ऊपर तो केसेस चालू है, तो लीगल कैसे हो सकते हैं? जब आपके पास एनक्रोचमेंट किया है आपने, पुलिस आके दंड मार के अगर चला जाएगा तो उसके क्या होगा? पुलिस अपनी कार्रवाई कर रहा है, पर पीएमसी को आके वो तोड़ना है. एक्साइज डिपार्टमेंट को उसका लाइसेंस कैंसिल करना चाहिए. अगर वायलेशंस है आपके पास, अगर इलीगल है तो आप कैंसिल करो. तो हमारा प्रशासन से ये है मांग कि अगर वो इलीगल पब्स है, रेसिडेंशियल एरिया में कंटिन्यूस वायलेशंस है, हम सोसाइटी का एनओसी नहीं है, तो वो पब्स एंड बार को कैंसिल करो. काही मनी पॉवर वापरून काही हे सगळं सुरू आहे असं वाटतं. माझं सोपं म्हणणं आहे की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तो फक्त सिम्पटमला सॉल्व्ह नाही करत, तो रूट कॉज सॉल्व्ह करतो. त्याचा रूट कॉज जो आहे तो सॉल्व्ह केला पाहिजे. असे जे इलिगल बार्स वगैरे चालले त्यांना बंद केलं पाहिजे. तोच या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, त्याच्याशिवाय काही दुसरा मार्ग नाही आहे. काय सध्या इकडे परेशानी आहे तुमची आणि तुम्ही सर्वच रस्त्याच्या बाहेर आले, त्यांनाही प्रश्न विचारले, तुमचे काय वेगळे प्रश्न? तर आम्हाला बस हे पाहिजे की सीएम सरांनी ऍक्शन घ्यायचं आणि हे सगळं जे प्रॉमिस केलं होतं बंद करायचं ते बंद करायचं. ये सगळं जे चालले आहे, मैं ये बोलना चाहूँगी कि हमारे जो बच्चों के ऊपर जो असर हो रहा है, साइकोलॉजिकल, मेंटल हेल्थ, सब कुछ है. हमारे सीनियर सिटीजन्स अगर रात को सो नहीं पाते तो फिर हम क्यों रह रहे हैं यहाँ पर? हमारी कोई राइट्स है कि नहीं? सिटीजन्स की कोई राइट्स होते हैं कि नहीं? और ये कोई ऐसे ही तो एरिया है नहीं ना. ये इतना पॉश एरिया माना जाता है कल्याणी नगर को. और ये देखिए हाल इन्होंने जो 6-7 साल में जो किया है, और ये मुझे कोई प्रॉब्लम नहीं है कमर्शलाइजेशन से. स्कूल्स है, सब कुछ है, सब चलता है, मुझे उससे कोई प्रॉब्लम नहीं है. मेरा बोलना यही है कि पब्स और बार्स ये हमारी संस्कृति नहीं है, हमको ये नहीं चाहिए हमारे एरिया में. हम कोई ऐसी अनरीजनेबल डिमांड नहीं कर रहे. हमको कमर्शलाइजेशन से प्रॉब्लम नहीं है. हमको ये इलीगल कमर्शलाइजेशन जो चल रहा है ना, बाकी सब लीगैलिटीज की आड़ में, वो हमको नहीं चाहिए. काय सांगाल, याकडे पोलिसांचंही दुर्लक्ष आहे, राजकीय नेत्यांचं पण हस्तक आहे या सगळ्या गोष्टीवर? पोलिसांना तक्रार दिली, पोलीस येतात. सगळ्यात पहिला डिपार्टमेंट आम्हाला जे अप्रोचेबल आहे ते पोलीसच आहे. स्थानिक पोलीस असो, येरवडा पोलीस स्टेशन असो की तेव्हापासून सीपी पर्यंत असो. मेन प्रॉब्लेम आहे पीएमसी आणि एक्साईजचा. जेव्हा तुम्ही परवानग्या देता मग विचार करता की पोलिसांनी त्याला कंट्रोल केलं पाहिजे, चालान केलं पाहिजे. पोलीस स्टाफ किती आज आम्हाला विचारायला पाहिजे आणि त्यांना सारखी कंप्लेंट करू, किती कंट्रोल करून घेणार आहे? तुम्ही परवानगी देताना बघा ना की त्याला क्लॉज मध्ये बसतं का? आता रूफटॉपला परवानगी दिली, फायर हजार्ड आहे, खालती कंपनीज काम करून राहिले, कॅफेटेरियाच्या परमिशन तुम्ही घेतल्या आणि तुम्ही बार रन करून राहिले, लिकर सर्व करतात परमिट रूमच्या बाहेर. पोस्टच्या तेव्हा आम्हाला एवढे प्रॉमिसेस केले गेले की रेसिडेन्शियल एरिया आणि हे बार पब्स वगैरे वेगळे होतील, तर कमर्शियल झोन तुम्ही का नाही करू शकत? जे कस्टमर्सला त्यांना तिथे जायचं आहे कमर्शियल, लोहगाव असो किंवा जे डेव्हलपमेंट एरिया, तिथे तुम्ही करा, ते लोक ट्रॅव्हल करतील तेवढं, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. आता 25+ सोसायटीजने इथे लेटर दिलाय कल्याणी नगरच्या, तर पुढे कारवाई व्हायला पाहिजे. तुम्ही सारखे नोटिसेस देऊन देता, त्याच्यानंतर मॅटर संपून जातं. आम्ही रस्त्यावरती येत राहतो आणि आम्ही काय अशी मागणी करतोय? आम्ही पण लाडकी बहीण, आम्ही काय मागतोय? फक्त सेफ्टी अँड सिक्युरिटी. पीस तर असलंच पाहिजे ना रेसिडेन्शियल एरियामध्ये. लोक पुण्यात सेटल कशाला होते आजपर्यंत? शांततेसाठी. लोक घर घेतात रोज तर हा राडा यांचा खपवून नाही. इधर जो रूफटॉप रेस्टोरेंट है उनका पहले तो ये फायर प्रिवेंटिव मेजर्स है कि नहीं वो चेक करना. और लेट नाइट तक साउंड बहुत मतलब हाई रहता है, जो हम लोग को घर तक, हमारे बेडरूम तक सुनाई देता है, वो पहले तो बंद करना चाहिए. और लेट नाइट जब भी मुझे मुंबई जाना पड़ता है तो लेट नाइट में ट्रैवल करना पड़ता है, तो बहुत बार मैंने ये भी देखा है परेशानी होती है. लोग रैश ड्राइविंग करते हैं और पिए हुए भी रहते हैं. नक्की काकू,
काय चालतं इकडे रात्रीला? रात्रिला तो मला वाटते कि तुम्हाला यायला पाहिजे. मुझे ऐसा लग रहा है कि आपको रात को 9 के बाद आना चाहिए और खुद देखना चाहिए. जो हम बोलते हैं उसके ऊपर कोई विश्वास नहीं करता है. ये लोग परमिशन दे देते हैं बाहर और ये सब चलता है. उसमें ड्रग्स भी अभी चालू हो गया है. और ये तो छोड़ो, अभी तो वो प्रोस्टिट्यूशन भी एक बिल्डिंग में चालू हो गया. तो इसके आगे हम लोग क्या चाहते हैं कि हमारा पूरा भविष्य ही खराब हो जाए. नक्कीच. तर ह्या आहेत कल्याणी नगर परिसरातील नागरिकांच्या समस्या. विशिष्ट गोष्ट म्हणजे अशी आहे, ज्या ठिकाणी पब त्याच ठिकाणी शाळा असं चित्र देखील या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये पाहायला मिळतंय. उघडे डोळे आणि उघडे कान असलेल्या सरकारला आणि या पोलीस प्रशासनाला यांचा हा आक्रोश ऐकू येईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.